नमस्कार मित्र हो. आता बंडखोरीचं मानसशास्त्र या लेखाचं अभिवाचन मी आता करतो आहे. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. बंडखोरीचं मानसशास्त्र. नमस्कार मित्रांनो. मॅन इज ए सोशल ॲनिमल असं म्हटलेलं आहे. पण तरीही महाराष्ट्राच्या आणि जगाच्या इतिहासाचं प्रत्येक पान आपण जर उलटलं तर आपल्याला एक शब्द आवर्जून दिसून येतो. तो शब्द म्हणजे बंड. महाराष्ट्राच्या गेल्या 1000 वर्षाच्या इतिहासाकडे जर आपण नजर टाकली तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज अशा कितीतरी महान माणसांनी व्यवस्थेविरुद्ध परिवर्तनवादी बंड केलेलं आपल्याला दिसतं. शाळेत विद्यार्थ्यांचं शिक्षकाविरुद्धचं बंड असो, घरात मुलांचं वडिलांविरुद्धचं बंड असो, नागरिकाचं व्यवस्थेविरुद्ध असो किंवा एखाद्या कलाकाराचं परंपरेविरुद्ध बंड असो. मग हा बंडखोरपणा नक्की येतो तरी कुठून असा प्रश्न आहे. याचंच उत्तर म्हणजे बंडखोरीचं मानसशास्त्र. मित्रहो, बंड म्हणजे नेमकं काय? तर बंड म्हणजे फक्त तोडफोड किंवा आरडाओरड नक्कीच नाही. बंड म्हणजे प्रस्थापित नियम, विचार किंवा सत्तेला ठणकावून दिलेलं नाही हे उत्तर. बंड म्हणजे एका नव्या पर्यायी व्यवस्थेचा शोध. हे बंड 2 प्रकारचं असतं. विधायक बंड जे समाज बदलण्यासाठी असतं, जसे की महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांनी केलेलं बंड. विध्वंसक बंड दुसरा प्रकार. यात काय? फक्त विरोधासाठी विरोध आणि ज्याच्यातून फक्त आणि फक्त नाशच होतो. आता बंडखोरी याला जन्म देणारी 5 मानसिक कारणं आहेत. कोणती आहेत ती कारणं आपण बघूया. पहिलं कारण दडपण आणि स्वातंत्र्याची तळमळ. बघा, जेव्हा माणसाला सतत असंच वाग, तसंच बोल असं सांगितलं जातं तेव्हा मनामध्ये एक दडपलेली ऊर्जा तयार होते. मानसशास्त्रात याला सायकॉलॉजिकल रिॲक्टन्स म्हणतात. स्वातंत्र्यावर गदा आली की माणूस बंड करतो आणि हे किशोरवयात सगळ्यात जास्त दिसून येतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जगातली बहुतांश बंड ही वयाच्या 14 ते 28 या काळातच झालेली आहेत. दुसरं कारण आहे अन्यायाची जाणीव. हे चुकीचं चाललं आहे हे जेव्हा आपलं डोकं ठरवतं तेव्हा पोटातून एक नैतिक संताप बाहेर येतो. हाच संताप बंडाचं इंधन बनतो. डॉक्टर बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या विरुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तेविरुद्ध उठवलेला आवाज याच मानसिकतेतून आलेला होता. तिसरं कारण आहे ओळख शोधण्याची गरज. आयडेंटिटी क्रायसिस. मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन म्हणतात की 15 ते 25 या वयात माणूस मी नक्की कोण आहे याचा शोध घेत असतो आणि या काळामध्ये तो घर, शाळा आणि समाजानं दिलेली ओळख नाकारून स्वतःची नवी ओळख बनवायला बघतो. म्हणूनच ही तरुणाई सर्वात जास्त बंडखोर असते. चौथं कारण आहे सर्जनशीलता आणि नाविन्य. म्हणजे काय? तर प्रत्येक कलाकार, शास्त्रज्ञ आणि उद्योगपती हा मुळात एक बंडखोरच असतो. तो म्हणतो मला जुने नियम चालणार नाहीत, मी माझा नवीन मार्ग काढेन. स्टीव्ह जॉब्स, गॅलिलिओ, माधुरी दीक्षित हे सगळे आपापल्या क्षेत्रातले बंडखोरच होते. जेव्हा जेव्हा नवीन शोध लागतात तेव्हा जुनी व्यवस्था त्याला विरोध करते आणि याच्यातूनच बंडाला चालना मिळते. 5वं कारण आहे असुरक्षितता आणि लक्ष वेधून घेणं. काय होतं, काही वेळा घरात, वर्गात किंवा समाजात दुर्लक्षित वाटल्यावर माणूस
आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बंड करतो. चांगलं वागून कोणी बघत नसेल तर वाईट वागून तरी लक्ष खेचू, ही भावना त्याच्या मागं असते. बंडखोर माणसाची 4 खास वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये कोणती आहेत तेही आपण बघूया. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे प्रश्न विचारण्याची हिंमत. असंच का, हा त्यांचा आवडता प्रश्न असतो. दुसरं, जोखीम घ्यायची तयारी आहे. त्यांना अपयशाची मुळीच भीती नसते. तिसरं, स्वतःच्या मतावर ठामपणा. अख्खं जग त्यांच्या विरोधात असलं तरी ते मागं हटत नाहीत. चौथं, सहानुभूती. बहुतांश बंडखोर हे नेहमी कमकुवत घटकांसाठीच उभे राहतात. बंड चांगलं का वाईट? बंड स्वतः चांगलं किंवा वाईट नसतं. त्याचा उद्देश आणि मार्ग काय आहे याच्यावरून ते ठरतं. बंडाचे 2 प्रकार सुरुवातीलाच सांगितलं की एक विधायक बंड आणि दुसरं विध्वंसक बंड. विधायक बंडाचा उद्देश समाजहित हा असतो. विध्वंसक बंडामध्ये स्वार्थ किंवा सूड घेणं हे आहे. विधायक बंडाचा मार्ग अहिंसा, विध्वंसक बंडाचा मार्ग हिंसा आणि तोडफोड. विधायक बंडाचा परिणाम प्रगती, विध्वंसक बंडाचा परिणाम विनाश. बघा ना, महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह हे विधायक बंड होतं, तर दहशतवाद हे विध्वंसक बंड आहे. आपण बंडखोरीशी कसं वागावं? तर पालक, शिक्षक किंवा नेत्यांनी बंडाला नेहमी वाईट म्हणून दाबून टाकू नये. आता 3 सोपी सूत्रं लक्षात ठेवावीत. पहिलं सूत्र आहे, ऐका. समोरचा नेमकं काय म्हणतोय ते आधी समजून घ्या. बंडाच्या मागं नेहमी एखादी वेदना असते. दुसरं सूत्र आहे, वाहिनी द्या. त्या ऊर्जेला योग्य दिशा द्या. खेळ, कला, समाजसेवा किंवा स्टार्टअप्समध्ये त्यांना रमवा. आणि तिसरं सूत्र आहे, नियम लवचिक ठेवा. माझं तेच खरं ही भूमिका आपण सोडली ना तर अर्धी बंडखोरी तिथंच संपून जाते. तर मित्रहो, आता आपण निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत. निष्कर्ष काय? तर बंड म्हणजे समाजाचा थर्मामीटर. जिथं मुळीच बंड होत नाही तिथं एकतर सगळे खूप आनंदी असतात किंवा सगळे प्रचंड घाबरलेले असतात. बंड ही समाजाच्या आरोग्याची निशाणी आहे. ती सांगते की इथं काहीतरी बदलायला हवं आहे. म्हणून बंडखोराला शत्रू न मानता आरसा समजा. तो आपल्याला आपल्या चुका दाखवतो. बंडखोरी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जशी झाडाची पानगळ होते आणि नवीन पालवी येते, तसंच समाज जीवनसुद्धा बदलत असतं. जुनं जातं आणि नवीन येतं. कारण शेवटी जगातले सगळे मोठे बदल बंडखोराच्या एका नाहीमधूनच सुरू झालेले आहेत. जे आहे ते पुरेसं नाही, ही जाणीवच माणसाला माणूस बनवते. बंडखोरीचं मानसशास्त्र या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा मोबाईल नंबर 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.